महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त पैशांचा खेळ सुरू. संजय राऊत यांचा मोठा आरोप. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी टीका नुकताच सरकारवर केली आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय की सरकारला शिक्षण व्यवस्थेबद्दल गांभीर्य नाही. पेपरफुटीच्या मुद्द्यात आपण कडक कायदा आणला असं पंतप्रधानांनी जाहीर केलंय. टास्क फोर्स आपण स्थापन केलंय, त्याच्यावर चर्चा संसदेत सुरू आहे. बदनामी कोणाची करत आहोत? पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांची, पण काल त्यांना प्रियंका गांधींनी उत्तम उत्तर दिलेलं आहे. आज देशाचे लक्ष राहुल गांधी यांच्या भाषणाकडे लागून राहिलेलं आहे. राहुल गांधी आज बोलतील. मला असं वाटतं की काल संसदेत काही जे उद्योग करत होते त्यांना चांगलं उत्तर दिलं जाईल. नीटचे पेपरफुटीचे प्रकरण सुरू असताना राज्यात गेल्या 2 दिवसांपासून सातत्यानं पेपरफुटी सुरू आहे. MPSC असेल, औषध निरीक्षक असतील, त्याच्या अगोदर TETचे पेपर फुटले. पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की त्यामध्येच आज पुण्यात बोगस पदवीचा घोटाळा समोर आलेला आहे. महाराष्ट्रात 200 शाळा बंद पडलेल्या आहेत. संस्था चालकांना नवीन शाळांसाठी प्रत्येक टेबलावर 5 ते 10 लाख रुपये द्यावे लागतात. जंतर मंतरला आंदोलन झाले की शिव्या घाला. आम्ही काही टीका केली की वेडेवाकडे बोला. अहो, तुम्ही काय करत आहात? महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत जो पूर्ण रसातळाला गेला आहे त्याबाबत तुम्ही जबाबदारी, देवेंद्र फडणवीस तुम्ही आहात त्याला जबाबदार. केंद्रामध्ये मोदी आणि शाह आहेत. तुम्ही मुद्द्याचं बोला, मग आमच्यावर टीका करा. आमचे कामच आहे तुम्हाला आरसा दाखवण्याचे. कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त पैशांचा खेळ सुरू आहे. काय कसे मुलांनी शिकायचे आणि शाळा कशा चालवायच्या, संस्था चालकांनी काय करायचे. निधी अभावी शाळा बंद पडत आहे. त्या शाळांच्या मंजुरीसाठी लाखो रुपये घेतले जात आहेत. शिक्षण बाह्य कामे शिक्षकांना दिली जात आहेत. तुम्ही SIRसाठी नवीन भरती करा आणि त्या काळापुरती खूप जास्त बेरोजगार मुले आहे, शिकलेली आहे. तुम्ही शाळा बंद पाडून SIRचे कामी देत आहात. शिक्षकांना तुम्ही दारोदार फिरवत आहात. काही शिक्षक आजारी आहेत, ते कधी विद्यार्थ्यांना शिकवणार? सरकारला म्हणजे पेपर लीक, पेपर फुटी, नीट, CET, महाराष्ट्रात TET, काल परत दुसरे पेपर फुटले. म्हणजे सरकारला भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत अजिबात गांभीर्य नाही. ज्या पद्धतीनं काल लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे काही सदस्य हे मूळ विषयाला बगल देऊन पंडित नेहरू, इंदिराजी, मागचं सरकार याच्यावर टिवल्या बावल्या करत होते. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपण पेपर फुटीच्या विरोधामध्ये कडक कायदा आणला असं आपण जाहीर केलंय प्रधानमंत्र्यांनी. एक टास्क फोर्स आपण स्थापन केली, त्याच्यावर चर्चा सुरू आहे पार्लमेंटला. आणि बदनामी कोणाची करताय तर पंडित नेहरूंची, इंदिरा गांधींची, काँग्रेसची. पण काल त्यांना प्रियंका गांधींनी उत्तम उत्तर दिलं. आणि आज जे तुम्ही म्हणताय देशाचं लक्ष हे राहुल गांधींच्या भाषणाकडे लागून राहिलेलं आहे. आज राहुल गांधी आज बोलतील आणि मला असं वाटतं की त्यानंतर जे काल संसदेमध्ये काही उद्योग करत होते त्यांना चांगलं उत्तर दिलं जाईल. नीटचे पेपर फुटत असताना महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसापासून सातत्यानं पेपर फुटीची गळती सुरू आहे. MPSCचा देखील पेपर, MPSC असेल, औषध निरीक्षक असतील, त्याच्या आधी TETचे पेपर फुटले. त्याच्यानंतर आजच पुण्यामध्ये बोगस डिग्रीचं स्कॅम समोर आलेलं आहे. विद्यापीठातून मार्कशीटचा घोटाळा समोर आलाय. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, आणि आज मी एक ट्विट केला असेल, आपण पाहिला असेल, शाळांना मंजुरी देताना संस्था चालकांना ज्या प्रसंगाला सामोरं जावं लागतंय. मुळात 2000 शाळा बंद पडले महाराष्ट्रात आणि नवीन शाळांच्या मंजुरीसाठी संस्था चालकांना प्रत्येक टेबलावर 5 ते 10 लाख रुपये द्यावे लागतात. प्रत्येक टेबलावर मंजुरीचा कागद, इरादा पत्राचा कागद, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये मी दिले आहेत. कशा पद्धतीने या शिक्षणाची अव्यवस्था या महाराष्ट्रात, जे सगळ्यात मोठं शिक्षणाचं आदर्श केंद्र होतं,
तिथे सुरू आहे. देवेंद्र फडणवीस काय करतात, काय करतायत? जंत्रमंतरला आंदोलन झालं की शिव्या घाला, आम्ही काय टीका केली का, आम्हाला वेडं वाकडं बोला. अहो तुम्ही काय करताय? महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे पूर्ण रसातळाला गेलंय त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस तुम्ही आहात आणि केंद्रामध्ये मोदी आणि शहा आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.